Oh
कोण असलं तर करा तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा विठाल कीर्तन कमी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवत उतराचे भक्त धर्माचे देवनिवासी तुकोबाराय यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजून असा सोप्या भाषेतला आणि 4 चरणाचा अभंग विठाल त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्यांच्या सत्तेने त्यांच्या सत्तेने गायक वृंद गाता काळ तरी काळ होतात त्यांच्या सत्तेने तुम्ही आम्ही इथं बसलेला आहोत ज्यांच्या सत्तेने हा देह बोलतो आहे नवे नवे अख्खं विश्व ज्यांच्या सत्तेने चाललेलं आहे सगळ्यात अगोदरच्या भगवंताचं नमस्कार पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे सुता चरणावर ठेवली माथा साष्टांगाता दंडवत दुजी बंधू सारजाजी चतुराननाचे आत्मजा वाक सिद्धी पावी सहजा तिच्या शरणाचा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण दंशिनी पुण्य पावन प्रसन्नवती श्रोतेजन ध्यान मन माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीच्या ध्यान विठ्ठल नाम उच्चारित जन ध्यान मन माझे दंडवत आता बंधू भूमिका कीर्तनी होते लोका ताल मृदुंग श्रोते देखा ध्यान मन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले वो बडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नाम मने विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगतबंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी से भगवंत तुकाराम के भक्त माझी देवनिवासी तुकोबारा यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा आणि सोप्या भाषेचा चार चरणाचा अभंग त्याचबरोबर सेवेचा थोडक्यात परिहार ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही या सर्वजण एकत्र जमलेलो आहोत ज्या निमित्तानाचं ज्ञानदान आहे अन्नदान आहे खऱ्या अर्थाने अगदी तारुण्यात लेकरांना पाठीमागे ठेवून गेलेली एक आई संगीताबाई विठ्ठलराव ठोंबरे या मातोश्रींना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। सगळ्यात अगोदर भगवंताने त्यांना आपल्या चरणी विलीन करून घ्यावं पुण्य पदरी बांधावं अशी भगवंत चरणी प्रार्थना। विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता अभंग घेतला तुकोबरायांचा। तुम्ही सगळेजण तुकोबरायांना ओळखता देवदिवसी आपल्या गावातलं नाही का तुकोबराया त्यांचा अभंग आणि त्या अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित तीर्थवान जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ असतात असं जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू तुकोबराया सांगतात। आता इथं बसले तुम्ही बाप आणि आई मंडळी बरोबर केले आई तर काय कोणी संन्यासी वगैरे काय सगळे आपण आई आणि बाप माणसं आहोत
तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज जन्माला घालणाऱ्या आईपेक्षा बडबड थोडीशी कमी करा. पाठीमागची लहान बाळ आहेत, लेकरं आहेत, ती बसवा. थोडीशी आवाज कमी करा. विठ्ठल जन्माला घालणाऱ्या आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ असतात. का श्रेष्ठ असतात त्याच्या पाठीमागचं कारण आहे का? साधारणतः आई बाबा काय करतात? आपल्याला जन्माला घालतात, छोटे छोटे घास मुखात भरवतात, बोटाला धरून चालायला शिकवतात, लहानाचं मोठं करतात, आपण मोठं होतो, तारुण्यात येतो. मुलगी असेल तर भारी मुलगा पाहतात, मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतात आणि संसाराच्या राडगाडग्यात गुंतवतात. कोण? आई आणि बाप. पण संत काय करतात? संसाराच्याच नव्हे तर जन्म मृत्यूच्याही राडगाडग्यातून सोडवतात. सोडवतात का नाही सोडवतात? मग मला सांगा, सोडवणारा श्रेष्ठ आहे का गुंतवणारा श्रेष्ठ आहे? विलेकरी बाबा, सोडवणारा श्रेष्ठ का गुंतवणारा श्रेष्ठ? सोडवणारा, साहजिक सोडवणारा श्रेष्ठ आहे. मग आई बाबा गुंतवतात आणि संत सोडवतात. म्हणून तुकोबाराया सांगतात, जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहे. मान्य? विषय पुढचा. असे सर्व श्रेष्ठ असणारे संत नेमके येतात कशासाठी बाबा? तुमचं आमचं येणं खावा प्यावं लेवं नेसावं बस तेवढ्यासाठी. आपलं येणं तेवढ्यासाठी, पण संतांचं येणं तेवढ्यासाठी नाही. ते सांगतात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया देण जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत येतात. आणि एकदा का अशा संतांची भेट झालीच, संत जर आपल्याला भेटलेच तर होतंय काय ते बघ. वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संतांची जर भेट झाली ना तर सुख नावाची वस्तू. आम्ही संतांना शोधत नाही, संतांना भेटण्याचा प्रयास आम्ही करत नाही. आम्ही सुख शोधतो, सुखासाठी जिंदगीभर पळतो, आयुष्यभर पळतो. पळतोय का नाही आपण? निम्म्या निम्म्या रात्रीपर्यंत कष्ट करतो. त्यासाठी 4 पैसे येणार, 2 व्हीलरची 4 व्हीलर होणार, 2 खोल्याच्या 4 खोल्या होणार, 2 एकराचे 8 एकर होणार, भारी पैसे मिळणार आणि मग मी सुखी होणार. पण होतोय काय सुखी? जरा विचार करा. तुमच्या गावातला एखादा 1 नंबर प्रतिष्ठित मनुष्य आहे, ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे, भारी बंगले, भारी 4 व्हीलर दारात उभे आहेत, 1 नंबर बायको आहे, 1 नंबर मोर आहे, नातवंड आहे, सगळं आहे. कधीतरी त्यांच्यापाशी जाऊन बसा, विचारा काय कसं काय बाबा, बरं आहे का? कोणाला भारी 1 नंबर आहे त्याला ते म्हणतो महाराज बरंच म्हणायचं तर काय आता, बरंच काय म्हणतं, बरंच म्हणायचं. मग हाच प्रश्न एकेकाळी तुकोबारायांना विचारला, ज्यांनी 63 लाखाची इस्टेट अशी दान केली, सोडून दिली. त्यांना प्रश्न विचारला, महाराज काय कसं काय बरं आहे का? तेव्हा तुकोबारायांनी उत्तर दिलं प्रश्नाचं. ते सांगतात, सर्व चुकल्या आमच्या इकडे आहे ना वडाच्या झाडाला वांगे लागतात. तुमच्या इकडे कसं आहे?
वडा झाडा वांगे लागतात नाही ना वांग्याचं झाडं वांगे लागतात सांगायचं मला तात्पर्य तुकोबराय बोलतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय सर्व सुख मिळालो सर्व अलंकार मला प्राप्त आहे आनंदाने आणि निर्भयपणे कसलीच भीती मला आता राहिली नाही असा मी बोलतो आहे मग मला सांगा हा दिवस आपल्या जीवनात कधी येईल का नाही येईल आला का नाही आजपर्यंत ज्याचं वय वर्ष 40 आहे ज्याचं 30 आहे ज्याचं 50 आहे ज्याचं 80 आहे जो कोणी आज उद्यावर आलाय त्याच्यापाशी जरी गेलं आणि हा प्रश्न विचारला ना त्यांच्या जीवनात सुद्धा कोणता दिवस सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असतो का नाही आला बरं मग नाही का हा दिवस ज्या ते सांगतात ना त्या अति 100% आपली कोणी करू शकत आहे म्हणजे आहे मग नाही आला का नाही आला साहजिक आपली रीत चुकली आम्हाला इकडे यायचं होतं तुमच्याकडे मोरवेला आम्ही सकाळी निघलो 7:45 वाजता निघल्यानंतर केळगाव चौफुला सुपामार्गे तुमच्या इकडे आलो मीरा लोणंद मला सकाळपासून हे बापूसाहेब ठोंबरे येतात त्यांचे चिरंजीव येतात फोन करत होते महाराज निघले का महाराज निघले का साक्षी सायली रात्रीपासून फोन करतात ताई उद्या यायचे बरं का तुम्हाला उद्या यायचे बरं का आठवण करून देतोय बरं का निघले का म्हणलं सकाळी परत फोन कुठं म्हणलं केळगाव चौक पुन्हा फोन कुठं म्हणलं सुट्यात पुन्हा फोन कुठं म्हणलं मीरा लोणंद परत कुठं म्हणलं तुमच्या चौकात म्हणलं या ना इकडं म्हणलं थोडा वेळ लागेल इथं 4 तास भेटले थोडा देवाचा विषय सांग अहो म्हणलं आम्ही वाट पाहतोय सगळे माणसं येऊन बसलेत मी म्हणलं नाही मला 1 तास लागेल मी आता नाही येऊ शकत कधी म्हणलं त्यांना 10 वाजता काय म्हणता तुम्ही बावळट दिसतोय म्हणताना सांगायचं तात्पर्य ज्याच्यासाठी आलो ते नाही करत आपण मग कसं जमलं आपल्याला कसं सुख भेटेल अहो सुख राहिलं एकीकडं आणि शोधतो एकीकडं आम्हाला तुमच्याकडे यायचं होतं केळगाव चौफुल्यावर निघून आलो सुपर साईडला पण चौफुल्यावरनं पुन्हा साईडला गेला असतो तर तुमच्याकडे दिवसभर प्रवास केला असतो तरी पोहोचलो असतो प्रवासही चालू आहे घरूनही निघलोय गाडीतही बसलोय सगळं चालू आहे पण जमलं नसतं तसं तुम्ही भक्ती करताय परमार्थही करताय जीवनही करताय कष्टही करताय सगळं करताय पण ते तुम्हाला आवडेल असं करताय का देवाला आवडेल असं करताय हा सोपं आहे ना तुम्हाला आवडेल असं तुम्ही करताय पण आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही देवाला काय आवडतं ते महत्वाचं आहे हो की नाही व्यवहार आहे का व्यवहार स्वतःला मला सांगा बायकोला आवडेल असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं आवाज वाढत नव्हता येतोय ना मग बोला बायकोला आवडेल असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं बोलते बरोबर का कसं विनेकरी काका चला कसं राहिलं पाहिजे बरोबर केलं नवऱ्याला आवडेल असं राहावं लागेल आपल्याला आवडतं राहून चालेल का महिला मंडळी त्यांना आवडतं तसं राहावं लागेल तुम्हाला आवडतं तसं जर आम्ही राहिलो तर आपला संसार एक नंबर आहे मग मला सांगा भक्ती करताना परमात्मा करताना भक्ती ही देवाला आवडेल अशी व्हावी का आपल्याला आवडेल अशी व्हावी मान्य बरोबर आहे मग देवाला आवडेल अशी भक्ती करायची मी म्हणते 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे काहीच नका समजू द्या आपल्याला नाही काही आवश्यकता सुद्धा समजून घ्यायची पण कमीत कमी आपल्याला एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडतोय बाबा काय अवघड आहे का ना बाबा सांगतात देवाला नेमकी भक्ती आवडते कोणती आवडे देवाची ऐकतो
देवाला काय आवडते? तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. भारी गळ्यात माळ झाला, कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. ही भक्ती भगवंताला आवडते. मग अशी भक्ती साजरी करा. बघा बरं जरा चेक करून किती इमानदार आहे आपण. माळ झाला म्हटलं सगळं बघत आहे इकडं. माळ घाला म्हटलं काय पेस महाराज बघूनच महाराज बरेच दिवस बाकी कधी घालायची मग. आमची माझी सिद्धार्थ पडल्या एखाद्या सोनारी बाहेर पैसे टाकलं मग मंदिर वयाची 60 वर्ष पूर्ण झाले मग आळंदीची पंढर दिवाळी त्याच चालतं का? याला परमार्थ म्हणतात का? बरं हे काय सकाळी लोकमत पुढे पेपर मधलं नाही आज वाचलं आणि उद्या पुढे गर्दीत जमा झाला असं आहे का? अनाधिकारचं तत्वज्ञान अनाधिकारचं. त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं भारी काळात माळ झाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. त्यांनी सांगितलं नाही असं नाही. त्याही वेळेत 4-2% लोकांनी माळा. त्यांच्यानंतर आमच्यासारखी महाराज मंडळाची सांगत आली माळ घाला, गंध लावा, पंढरीला चला, आळंदीला चला. आम्ही सुद्धा सांगत आलो. पुन्हा 4-2% लोकांनी माळा. पण आला ना गपक्यास कोरोना. काढले का? काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या. काढले का नाही? काय मामा काहींनी पॉझिटिव्ह आल्या काढल्या आणि काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या. किती म्हणणार आहे आपण. उगं काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्या नंबर नाही लागणार का? जायचंय ना. काय कधी होईल आणि कोणाला कधी जावं लागेल येतंय का? आता तुमच्या समोर जागतात काय लई काना 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 बोलते पण कधी जाईलच काय खात्री आहे का? जाऊ द्या कधी परत जावं लागेल सांगता येत नाही. जायचंय ना एक दिवस मग भारी गळ्यात माळ, कपाळाला गंध लावा. पण आता तर असा आजार येणार आहे ज्यांच्या गळ्यात माळ आहेत का महाराज एवढीच राहणार रे. काय बाकी सगळं जाणार. मग 10 रुपयाची माळ 10,000 झाली ना तरी लाईन लागेल. लाईन महाराज आम्हाला, महाराज आम्हाला, महाराज आम्हाला. खायसाठी जगतोय का जगासाठी खातोय? एक दिवस आपल्याला जायचंय. कुणी असू द्या इथं वशिला बिशीला काय चालत आहे ना. सोचाय का राजा रंग फकीर किती सिंहासन पर चले कितने बहरे. 9वीं मर गए, 10वीं मर गए 788. 33 कोटी देवता मर गए पड़े काले के बस. वीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. कहे तो कबीरा सोगी मर गए हे तो बंदी. जायचं नाही एक दिवस. वशिला बिशीला काही चालत नाही. टेबलाच्या खालून द्या वरून द्या ह्याला फोन त्याला फोन याची सही त्याची सही हे असं कुठं चालतं? इथं तिथं नाही. ग्रामपंचायत सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, राष्ट्रपती असू द्या, पंतप्रधान असू द्या, महाराज असो नाही तो महाराजाचं महाराज काय अपील जाणार Thank you.
नाही एक दिवस आपल्याला. लक्षात ठेवा, कोणीही असू द्या, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू निश्चित आहे. एक दिवस आपल्याला मग असं काहीतरी धन कमवा की जेणेकरून ते धन आपल्या सोबत येईल. ठीक आहे, कमवलं का नाही आज आपण भरपूर. सहज बोलता बोलता माणसं बोलून जातात, महाराज 2 एकर होते आमच्या बाबतीत. किती? आज 40 एकराचा मालक आहे. कमवलं का नाही कमवलं? अहो आम्हाला साधी सायकल पण नव्हती. काय म्हणतात, आम्हाला साधी सायकल पण नव्हती, पण आज 2 व्हीलर 4 व्हीलर 5-10 गाड्या उभ्या राहणार. नाही कमवलं. आमच्या सपराला वळचण नव्हती, वळचण माहिती ना, आता मेन चौकात 5 मजली बिल्डिंग आहे. कमवलं का नाही कमवलं? पण मला सांगा, यातलं आपल्यासाठी काय हो? अंतकाली घर घरात जागेवर आहे, गाडी गाडीच्या जागेवर आहे, बॅलन्स बँकेत आहेत, दागिने तिजोरीत आहेत, इष्ट जागेवर, नातेवाईक फक्त पोच करायला. आपल्यासाठी काय आहे? काय नाही. बरं सोपा प्रश्न सांगतो पुरुष म्हणजे तुमच्यासाठी. हा, मोकळ्या मनाने उत्तर द्यायचे. हा, सोपा, अगदी सोपा, तुमच्या जवळचा. मला सांगा, तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे? आवाज आला ना? हा, तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे? विनेकरी काका, तुम्ही पाहुणे येत नाही घरी? ओके, चला तुम्ही सांगा. तुमच्या आयुष्यात परत एकदा आहे का, सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे? काही बी सांगा, काय बॉम्ब नाही टाकणार आपण. वा, टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला काय माहित नाही? हा, तुमच्या नशिबाचा शेंड आहे, पण म्हणू कसा? बायको उगा टाकायला जायचं आणि गाडीला पोहायचं, याच चालतं का? तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात प्रेमाचा माणूस जर कोण असेल, तुमची बायको आहे, तुमच्या अर्धांगिनी, तुमची सहचारिणी. जिच्यासाठी तुमच्या आईला तुम्ही सोडलं तुमच्या बापाला सोडलं, भावाला सोडलं, घर सोडलं, गाव सोडलं, मित्र सोडले, दुसऱ्या गावात गेले, तिकडे डेव्हलप केलं. कोणासाठी? आता तरी म्हणा की बायकोसाठी. अशी असणारी बायको, अशी असणारी तुमची अर्धांगिनी, तुमची सहचारिणी, कोणाला विश्वास आणि कोणाला खात्री आहे, मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्यासोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार. बरोबर एखाद्या येईल सिस्टम वाले आपली नाही काय गुळाचं डेपीला मुंगळा चिपकून बसल्या म्हणून. घर माझं, बायको माझी, पोरा माझा, संसार माझा, कोण कोणाचं नाही रे.
तुझे नव्हे रे कोणी अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कोणाची बाहू कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्यावरती राहतील सारे तुटतील धागे सांगितलं त्यांनी पण आपल्याला पटतं का नाही पटत अनुभवलं असेल तुम्ही किती लोकांनी पाठीमागं कोविडचा काळ कोरोनाच्या काळात तुमच्याकडे होता जागतिक लेवलचं मोठं महासंकट होतं त्या टायमिंगला उग पहिल्या नाही तर दुसऱ्या लाटत आपण पॉझिटिव्ह यायला पाहिजे आणि मी असेल किती लोक अगदी समोरून अंगणातून जाणारी लोक पाठीमागून जायला लागले आपला फोन सुद्धा कोणी घेत नव्हतं फोन घरी सुद्धा कोणी येत नव्हतं कोणी कोणाशी बोलत नव्हतं सगळं थांबलं होतं का नाही आपली माणसं आपली म्हणणारी ना समोर जात नव्हती कोणी फोन घेत नव्हतं कोणी बोलत नव्हतं अवघड कंडिशन होती आपलं म्हणणार त्यासाठी प्रत्यात सांगते माझ्यासारख्याचं उदाहरण सांगणार तुमचं काय मला माहित नाही माझंच सांगते काळ होता कोरोनाचा दुसऱ्या लाटेत एवढं वातावरण खराब रोज वाढदिवसाचे स्टेटस बघायला सवय लागली आमक्याला भाऊ पूर्ण श्रद्धांजली आमक्याला भाऊ पूर्ण श्रद्धांजली हे पाहुणे गेले ते पाहुणे गेले वरच्या चौकातला माणूस गेला खालच्या चौकातला गेला अख्ख्या गावातलं पाहुणे रावळ्यातलं सगळीकडे पटापट 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 बातम्या प्रसारित करायला लागल्या दिसायला लागलं माणसं जायला लागली भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्या टायमिंगला आता माझ्या घरात थोडी फॅमिली मोठी आहे जास्त नसते महाराजांनी सांगितलं मला काही जास्त त्रास तुम्ही देऊ कुणी गेटच्या बाहेर जाऊ नका प्रतीकला माहिती कुणी आत आलं नाही पाहिजे आणि कुणी गेलं नाही पाहिजे काय लागतंय ना तुम्हाला एकदाच किराणा भरून घ्या काय बाहेर अजिबात कुणी जाऊ नका काय नाही ती एकदा घेऊन या अजिबात कुणी बाहेर जाऊ नका थोरलं चिरंजीव हे गेलं 30,000चं सामान किराणा एकदाच भरलं फक्त 2-3 दिवसातून एकदा बाहेर जायचं दूध वगैरे घेऊन यायचं बाहेर जाण्याचा संबंधच नव्हता गेटला कुलूप लावून टाकलं अजिबात बाहेरचा माणूस कुणी आत येणार नाही ना आपण बाहेर जाणार नाही काय संबंध मग कोरोनाचा बरं आता बी आम्ही सगळी काय एकत्र गोळ्या मिळायला नव्हतो राहत म्हणजे एका कुणी दोघं जर चुकून त्याचा बी एखादं पॉझिटिव्ह आलं तर म्हणलं मला नीट करता येईल लवकर बाबा वाढवा काय करू नका म्हणलं ठीक आहे सगळेजण आतमध्ये जरा तुटक तुटक राहत होतो सगळ्यात कडाच्या खोलीत आम्ही दोघं जण होतो सगळ्यात कडाच्या खोलीत पूर्ण 1 महिनाभर मी गेट पर्यंत नाही आले महिला मंडळी किती दिवस पूर्ण 1 महिना गेट पर्यंत सुद्धा नाही आले तरी सुद्धा सगळ्यात अगोदर पॉझिटिव्ह मिळाले सगळ्यात आधी पॉझिटिव्ह आले बरं आल्या माझ्या जीव किती तुम्हाला माहित नाही अजून 66 लोकांचा 13 वर्ष झालं माहेराला मुक्कामी नाही माहित 13 वर्ष झालं मुक्कामाला नाही अजून कुठं माहेराला काय साधा जीव आहे का लय ना प्रेम बरं असं असताना पॉझिटिव्ह आल्या महाराजांनी तो पहिलं बाहेर काढलं म्हणजे बाई थोडं सेपरेट त्यांच्यासाठी अख्खं आयुष्य घालवते बाई थोडं सेपरेट हे पोरं तर म्हणजे आई तुझी काळजी घेऊ बरं का ठीक आहे असून बाई तर वरूनच टाकायला काय करावं बाई तेवढ्या दिवसा चांगल्या दिसायला लागल्या रात्रीचा दिसायला काय दिवसा आणि मग अशा परिस्थितीत समजलं खरंच शास्त्र सांगतं साधू संत सांगतात नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे म्हणून मग आता तुम्ही परत प्रश्न विचारता ना तर महाराज खरंच कुणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही मग आता आम्ही काही घरदार सोडून द्यावं आणि हिंडाव का टाळतो तुमच्या सोबत लक्षात ठेवा परमार्थ करण्यासाठी बायको सोडावी लागत नाही परमार्थ करण्यासाठी नवरा सोडावा लागत नाही घर सोडू नका आई बाबा सोडू नका संसार सोडू नका मग संसारी असावे असोली असावे संसारी असावे असोली असावे संसारी असावे असोली असावे संसारी असावे असोली असावे
नका, घर सोडू नका, आई बाबा सोडू नका, संसार सोडू नका. मग तर संसारही असावे, असोनी नसावे, भजन करावे वेगवेगळ्या. देहाने एक नंबर संसार करा आणि अंतकरणाने मात्र भगवंताचं ध्यान करा, भगवंताचं भजन करा. आपलं उलट होतं. आपण देहाने परमार्थात आणि मनाने संसारात. त्यांनी सांगितलं देहाने कदाचित तुम्ही संसारात राहा, काही प्रॉब्लेम नाही, पण मनाने मात्र आताही तुम्ही बसलाय कुठं कीर्तनात, म्हणजे परमार्थात येत नाही, परमार्थात देहाने तुम्ही परमार्थात येत, पण मनाने किती वेळ टाइम आहे काय नाही, कधी उरकतंय काय नाही. इकडं फुलं पडत नाही तोपर्यंत उठता येत नाही आणि महाराज बंद करत नाही तो हलतोय ना, अशी तुमची मानसिकता आहे. तुम्ही काय आवडी दिले प्रेमाने नाही बसत. बरं इथं आले हवी बरोबर तमोकालूच गाठीत बसण्याची पद्धत बरोबर तमोकाल गाठणार. दारूवाला पशी जाणार, गांजेवाला पशीच जाणार, पांढऱ्या कपड्यावाला पशीच जाणार. खाली मान घालायचं माती उतरायची. काय बाबा गेलं म्हणजे गेलं, काय संग येतोय, सगळं इथं शिवून जायचंय आणि गेले ना आपल्या डोळ्यात. हा विचार कुठं एकदा काही तू उठले, जागा सोडली, रोड क्रॉस केला, जायचे ते चला महाराजांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं काढा टाइमपास केला. लक्षात ठेवा, कीर्तन हा विषय टाइमपास साठी कधीच नसतो. प्रवचन हा विषय मनोरंजनासाठी कधीच नसतो. कसं जगावं तो विषय फक्त इथं शिकवला जातो आणि कसं मरावं तोही विषय फक्त इथं शिकवला जातो. आम्ही बघतो का, कधी विचार करतो का, कधीच नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य शास्त्र शुद्ध परमार्थ करा, भारी गळ्यात माळ घाला आणि भगवंताला आवडेल अशी भक्ती करा. बरं हा विषय कोणता बाप पोरांना सांगतो का, नाही सांगत. कोणती आई सांगते का, नाही सांगत. साधू संतांना माहिती होतं आई बाबा पुढे नाही काय करणार, कधीच नाही काय करणार. परमार्थाचा विषय नाही ते सांगू शकत. मदनसा नावाची आई आताची आई नाही होऊ शकत, मैनावती नावाची आताची आई नाही होऊ शकत, जिजामाता नावाची आताची आई नाही होऊ शकत. त्यांना माहिती होतं म्हणून त्या टायमिंगला त्यांनी सांगितलं जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. अभंगाचं चरण पहिलं. ज्यांना वाटतं शेवटचा दिवस गोड व्हावा त्यांनी परमार्थ करा. ज्यांना वाटतं म्हातारपण सुखी समाधानी जावं, आपलं छान जावं काळ, त्यासाठी पोरांना भारी संस्कार लावा आणि जाता जाता आपली सेवा कोणीतरी करा वृद्धापकाळ. याच्यासाठी आज आपल्या आई बाबांची सेवा करा. सगळ्या महाराजांच्या पेक्षा थोडं स्पष्ट आणि सोप्या भाषेत बोलणारा ते माणूस. इथं सुद्धा तुमच्या चुका जर पदरात खाली घातल्या खरं तुम्ही बसताय कुणा पुढं आणि कोणाचं ऐकत आहे.
इथं बसलाय म्हणजे ते बी आता सांगितल्याप्रमाणे काय लय आवडीने प्रेमाने नाही बसले, तरी पण मनापासून तळमळ असते की बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा. हे जग बुडतंय बाबा, अधोगतीच्या मार्गाला चाललंय म्हणून क्यू येते, वाईट वाटतं, वारंवार तोच विषय सांगायचा. नाहीतर तुम्ही लय माळा घातल्या आणि गण लावला आणि तुमचं लय भारी झालं तर काय तुमचे 10 रुपयाच्या कप्ताच्या नाव डेव्हलप होणारच का? नाही ना. पण वाईट वाटतं, क्यू येते. असं वाटतं भक्तीचा राजमार्ग आम्हाला जो समजला, आमचं जीवन ज्याने सुखकारक झालं त्याने तुमचं व्हावं, बस बाकी काहीच नाही. हा संदेश तुमच्यासाठी. जाता जाता किमान नाही तुम्ही पंढरीत जाऊ शकत, नाही तुम्ही आळंदीला जाऊ शकत, नाही तुम्ही माळा घालू शकत, नाही गण लावू शकत, नाही काही करू शकत. कमीत कमी ज्यांनी माळा घातल्या त्यांच्या तरी काढू नका, नाही का नाही? आपलं ठरलेलं टिकूनच दाखवा फुलपोषक. आता देव पूजेला लागले का? आता घातली काय प्रॉब्लेम आहे? सुबह का बोला शाम को वापस आए उसे भुला नाही कळते. चुकलं बालपणात मग तारुण्यात पुन्हा ती चूक करायची का? चुकला तारुण्यात म्हातारपणात पुन्हा ती चूक करायची का? कधीतरी सुधरा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा. सकलांचे पायी माझे दंडवत राहा, पुन्हा चित्त शुद्ध करा. थांबवा, सोडून द्या सगळं आणि सोप्या भाषेत पण नाही एखाद्या जाता आलं काय जाऊ नका. तुमच्या वाचून तिथं पडी काय पडलं नाही, पण तिथं एखादं जात आहे त्याला तरी काय आडवे आणू नका. माळ घालतोय त्याला घालू द्या, पंढरीत त्याला जाऊ द्या, परमार्थ करतोय त्याला करू द्या. तुका म्हणे व्हावे सत्य कर्मासाह्य नाही बने भगवान कभी तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर. अजून सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, अजून सोप्या भाषेत पटकन. बाळूमामा माहिती का? कुठलं बाळूमामा? पडेल्या गावातलं नाही, कॅनलच्या खालचं बी नाही. कोणतं बाळूमामा? माहिती आहे ना? बकरी येतात का तुमच्याकडे? चालता पालखी सगळ्यांना जेवण बिवण करता, उभे पिकात मला सोडता, सगळं काही करता. पण मला सांगा असं असणार बाळूमामाच्या गावात माळ होती मुळे मामांना शरण केलं होतं, त्यांचे सद्गुरू होते आहे का माहिती? निश्चिम पांडुरंगाचे भक्त होते बाळूमामा आहे का माहिती? आम्ही नुसतं बाळूमामा की जय, बाळूमामा की जय, पण बाळूमामा त्यांनी तर भगवंता प्रेम केलं. झाडावर, पक्ष्यांच्या, प्राण्यावर, मुख्य प्राण्यांच्या सुद्धा प्रेम केलं त्यांनी. किती प्रेम केलं? जनावरावर. आम्हाला माणसा प्रेम करता येऊ नये, किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून अशा बाळूमामाकडे पाहिलं तुमचं काही गोष्टी मनापासून आठवतात किंवा त्यांच्याकडे पाहून म्हणावंसं वाटतं. रुद्राचा अवतार कृष्ण
नाही का नाही बिरोबाला जाता का मसोबाला बिरोबाला बरेच काही देवाचे तिकडे झाल्यावर गेलं बकरी करता लय तुमच्यात दम असतं तर मग वाका काय का आपल्यावर बिरोब प्रसन्न होतोय मग ते वाक आपल्यावर लगेच प्रसन्न व्हायला पाहिजे ना हा उद्या ते गरीब दिसतंय बिचारा धरलं ते आपलं देवापुढे हे आवडतं का देवाला ज्ञानी माणसासारख्या सगळ्यात ज्ञानी आडाण्यासारख्या विद्वानासारखं अजिबात जगू नका आणि जाता जाता विशेष महत्वाचं किमान माणसाने माणसाशी माणूस केले वागावं हा मानवतेचा आम्ही महाराज आणि मी पुरंदर साईडला मी कार्यक्रमाला गेले होते आम्ही दोघं जण कार्यक्रमाला गेल्यानंतर जाता जाता योग असा आहे गुरुळी यवत ह्या साईडला रोडवरती ना द्राक्षाचे स्टॉल लागलेले असतात आणि असतात त्याला दिवसात त्यांना द्राक्ष आवडतात गाडी साईडला घेतली म्हणले थांब थोडे द्राक्ष घेऊन म्हणलं ठीक आहे साईडला गाडी घेतली मी उतरले द्राक्षवाल्याकडे गेले म्हणलं कसे आहेत द्राक्षे म्हणजे महाराज हे वरचे आहेत ना ते 100 रुपये किलो आणि खालचे ते 50 रुपये किलो मला घेऊन पुढे अक्कल आहे मी वरचं एक सोडलं आणि टाकलं तोंडात ते भारी लागलं खाली बी लागलेला होता त्यातलं बी एक घेतलं आणि टाकलं तोंडात ते बी 1 नंबर लागलं म्हणलं चव तर एकच आहे म्हणलं किती बागा म्हणलं एकच बाग आहे महाराज आमची म्हणलं बाग एकच आहे चव एकच आहे मालक एकच आहे सगळं एकच आहे मग हे 100 रुपये हे 50 रुपये एवढा फरक काय म्हणले महाराज दिसताय हा मग म्हणलं तरी नाही कळत काय म्हणलं नाही ना कळत लाव महाराज हे गडाला धरून ये आणि हे खालचं एकटं सुटलंय ते सगळ्याला धरून ये का त्याला वजन असतं वजन त्याला किंमत असती त्याला इमेज असते आणि जे एकटं आहे ना लोक ते 100 रुपये किलो आणि 50 रुपये किलो जी माणसं माणसाला धरून राहतात ना भाऊ असेल आई असेल बाप असेल भाऊजे असेल चुलते असेल बावके असेल गाव असेल आपोआप त्यांची गावाची इमेज असते त्यांना ताकद असते वर्चस्व असतं तसं नाही काही करता आलं ना कमीत कमी माणसाने माणसाशी माणूस केले वागावं हा मानवतेचा धर्म आहे का नाही आहे तेवढी तर सांभाळता तरी खूप झालं तुका म्हणे सांगो किती या तो भगवंताच्या मूर्ती आमचा भगवंत तुमच्यात आमच्यात जडलेला आहे एवढा करतो समाजावर प्रेम करा शहराच्यावर प्रेम करा सगळीकडे प्रेम केलं तर देवाची अनुभूती नुसतं पंढरीला जाऊनच देव भेटेल आणि 2 धाम 4 धाम करूनच देव भेटेल असं नाही विशेष सांगायचं तात्पर्य तुमच्यासाठी सांगते आज ज्या कार्यक्रमाला नेहमी तिथे आले का या घरचं आणि माझं घरच्यासारखं रिलेशन आहे या घरातले माणसं आणि माझं अगदी घरच्यासारखं रिलेशन आहे माझ्या घरचा कुठलाही कार्यक्रम असलो मी आहे शिरूर तालुक्यातली जगताप धरणची माझी मोठी आनंदगड नावाची वारकरी शिक्षण संस्था जवळपास 140 ते 150 विद्यार्थी माझ्याकडे आज शाळेला आहेत या अशा मुली आहेत ना 40 एक मुली आहेत तिथे शिकायला मुलं 90 ते 95 100 पोरं आहेत शिकायला तिथं 4थी ते 12वी पर्यंतच्या मुलांना माझी अख्खी फॅमिली याच्यात अख्खी फॅमिली विठ्ठल 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 अगदी घरच्यासारखं नातं आहे शिरूर तालुक्यात कोळगाव मध्ये आमच्या आनंदगड नावाची वारकरी शिक्षण संस्था 140 ते 150 विद्यार्थी तिथे शाळा शिकतात मी तर आल्या मला ह्यांनी विचारलं महाराज एवढेच पोरं तुम्ही एवढेच काय आला मला आज परीक्षा चालू झालेली आहे सगळ्यांचे पेपर आहेत आणि 3 कार्यक्रम आहेत महाराजांचा कार्यक्रम पुरंदरमध्ये आहे सुनबाई बारामतीत आहे मी इकडे सगळे बाहेर आहेत आणि पोरांची परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त पोरं काही आणता नाही आले पण माझ्या घरचा कसलाही कार्यक्रम असू दे मामा माहिती काढून मामा कांता कुठे गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो पेशंटला घेऊन ते बाप्पू आहे ठोंबरे बाप्पू प्रत्येक आमच्या सुखदुःखाची माणसं चालली कसलाही कार्यक्रम असला ना कार्यक्रमाला आमच्या इकडे येणार
त्यांच्या घरचा कसलाही छोटा मोठा कार्यक्रम असू द्या, या परिसरात कुठेही येऊ द्या, आमची आई बोलवते बरं का तुम्हाला. आमच्या आईने बोलावलं बरं का, आमच्या वहिनी बोलवतात बरं का, आमची सायली आहे, साक्षी आहे, पुरी वाट बघतात बरं का. अगदी घरच्या सारखं ना. मग तुमचं लग्न असो, तुमची पूजा असो, तुमचा कसला कार्यक्रम असो, म्हणजे माणसातली माणसं आहेत ती. आणि तुमच्यासारखी एवढी माणसं जमा झालेत ना, सगळेजण आलेत ना, त्याच्या पाठीमागचं कारण तेच आहे. फुलाने फुल गुंफलं तर फुलमाळ तयार होते. काय सांगितलं? फुलाने फुल गुंफलं तर फुलमाळ तयार होते, दिव्याने दिवा लावला तर एक दीपमाळ तयार होते, आणि माणसाने माणूस जोडला तर एक माणसाने नाळ तयार होते. असं माणसांचे नाळ जोडणारं हे कुटुंब आहे, हा परिवार आहे. आणि या परिवारातली एक तारुण्यातली माऊली जाते, एक आई जाते. किती दुःख आहे. जसं हे घडलं का, संगीताताईने यहलोकीचा प्रवास संपवला का, तसं आहे छोट्या छोट्या पुरी. आमची आई गेली, पण आमच्या आईच्या श्राद्धाला ताई तुम्हीच यायचं बरं का. आमच्या आईसाठी तुम्हीच यायचं बरं का, तुम्हीच यायचं बरं का. आता आले तर ताई आमच्या आईवरती बोला बरं का. आमच्या आईने आम्हाला कधीच काही कमी केलं नाही, कधीच काही कमी पडून दिलं नाही. पोरी रडतात यात वेगळं नाही, नंद रडतात भाऊजाईसाठी. आमची भाऊजाई एक नंबर होती बरं का. आमची भाऊजाई लय भारी होती बरं का. म्हातारी झालेली सासूबाईच्या डोळ्यात खळखळ खळखळ असतो. धीर रडतो, जावा रडतात, सगळे रडतात, पुतणे रडतात. मला सांगायचं तात्पर्य, मृत्यूला सगळ्याला सामोरं जायचंय तुम्हाला, आम्हाला सगळ्याला. पण त्या मृत्यू जर योग्य वेळी आला ना, तर दुःखाची तीव्रता कमी जास्त असते. जाऊ दे हो, पण जायला काही पद्धत असते, काही रीत असते. आणि जेव्हा लेकरं लहान लहान सोडून जाते ना, जसं सांगतात घार हिंदे आकाशी चित्त तिथे विलापाशी. जरी ह्या लोकातून आपल्यातून संगीताताई गेलेले असतात, देहानी गेलेले आहेत, पण त्याच्या मागे त्याचे लेकर आहेत, त्यांचा सगळा परिवार आहे, त्यांचे पतिराज आहेत. त्यांना त्या कधीच नाही विसरू शकत, कधीच कधीच तुम्ही माणसं त्यांना विसरणार नाही. मी इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघत होते, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडं. सगळेजण किती जास्तच काम करत होतं, पण प्रत्येकाचे डोळे पाणवलेले होते. कित्येक वेळा श्राद्ध करताना माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद असतो, पण या घरात आनंद नव्हता. या घरात डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा होत्या. म्हातारी झालेली सासूबाई, मी इथं आले म्हणलं ताई मी मागं आले, माझा नवरा बी नाही याचा विश्वास, माझं म्हातारं गेलंय. पण माझं म्हातारं गेलं त्यावेळेस मला दुःख नाही झालं, पण या लेकरांची आई गेली, माझं दुःखच मी विसरून गेले. माझं मला काही नाही वाटत, पण या पोरीच्याकडे बघून माझ्या पोटात कसं तरी होते. कसं सांगू या लेकरांना तुमची आई नाही तुम्हाला भेटणार. माझ्या लेकरांच्या जीव लावले बरं का. माझ्या लेकरांसाठी कधी इकडे आलं तरी येत जा बरं का. मला सांगायचं तात्पर्य, खऱ्या अर्थाने आईची जागा, आईचं मत कुणीच नाही घेऊ शकत. आज एवढा मोठा मंडप आहे, एवढी तुमची सगळी गर्दी आहे, भारी नियोजन आहे, भारी जेवण आहे, सगळं काही केलंय सगळं. पण एवढ्या गर्दी सगळीकडे जरी नजर टाकली ना, तर दिसेल का त्या परत? दिसतील का? कधीच नाही दिसणार. देवा काही कर, पण 5 मिनिटासाठी माझ्या आईला पाठवून देवा, म्हणशील ते ऐकतो. 5 मिनिटासाठी माझ्या बायकोला पाठव ना, आमच्या वहिनीला पाठव ना. शक्य आहे का? नाही. म्हणून नाती असेल, प्रेम असेल, काही असू द्या, माणसांची किंमत, बायकोची किंमत, नवऱ्याची किंमत, सगळ्यांची किंमत आहे तोपर्यंत करू. एक आई लेकरासाठी म्हणते, किती काही केलं. आता पोरगी माझ्या समोर आले तर साक्षी साईने मला म्हटल्या, ताई आईवरती सांगा, आमच्या आई ना कधीच आम्हाला काय कोणतीच गोष्ट कमी पडून दिली नाही, कधीच कमी पडून दिलं नाही. मग आमच्या आई लय भारी होती, आईवरती बोला बरं का. लेकरांच्याकडे बघितल्यास नव्हतं असं मला वाटतं. कधीतरी एक लेखक सांगतो, आई माझी मायेचा सागर. ते बोलतात, नभीची चांदणी तू का नंदनाची गोळा, नभीची चांदणी तू का नंदनाची गोळा, चितल तुझी कायम मगी जीवन भरा, तुझी कायम मगी जीवन भरा, तुझ्या चितल आई सेवा पाशी
भाऊ म्हणणारे लेकरं पुरीला कधीच तुम्ही काही पडून देणार नाही. कधीच काही पडणार त्याच्यानंतर विसरतील. पण जेव्हा त्यांच्या डोक्यावरती आग सुद्धा पडतील का, तुम्ही सगळी माणसं त्यांचं लग्न लावून जातात का? सोन्यासारखी माणसं असतील, सगळं एक नंबर असेल, पण जेव्हा लेकरं सासरी नाता निघतील का, एवढ्या गर्दीत सगळ्यांच्या गळा पडून पडतील. पण त्यांची आई आयुष्यात कधीच नाही. आईच्या प्रेमाला, आईच्या आशीर्वादाला पारखे झालेले घर आहे ते लेकरं आहेत. म्हणून देवाकडे कधी कधी म्हणावंच वाटतं, देवा मागशील ते देवा मी तुला काही करू तुझ्यासाठी. पण एका छोट्या लेकरांची, नवऱ्याची, दिराची, सासू-सासऱ्याची, तारुण्यातली आई, भाऊजाई, सुनबाई कधीच घेऊन जाऊ नको. कुणीच नाही जागा भरू काढू शकत. कदाचित पोरी बी सासरी जातील, भाऊ भावांच्या कामात विसरतील, आई बी वृद्ध काळात विसरून जाईल, पण नवरा सगळीकडे जातील. पण जेव्हा थकून येऊन एकटा बसलेला असेल, संध्याकाळची वेळ आणणार, सगळे सगळ्याच्या कामात असतील, पण त्यांना त्यांच्या बायकोची आठवण झाल्यावर त्या आठवण शब्दात कधीच नाही भरता येऊ शकत. म्हणून सांगायचं तात्पर्य, खऱ्यार्थाने प्रत्येक नातं असेल, प्रत्येक माणूस असेल, आहे तोपर्यंत कमवा. आमच्या इकडची काही माणसं आलेली ती येवत राहू पिंपळगाव साईडच्या आता कार्यक्रमात तुमचा परिवार पाहुणे आमच्या इकडे आहे. असेच त्या कार्यक्रमाला गेलेलो. खरं प्रेम काय असतं, कार्यक्रमाला गेल्यानंतर 2 तारुण्यातली लेकरं माझ्या पुढे आली आणि दोघांच्या डोळ्यातून खळखळ असल्याचा भाडा होता. मला लवकर समजेना, राहावे ना म्हणून त्यांना विचारलं, तुम्ही का रडताय, तुमच्या डोळ्यात पाणी? असाच परिवार होता. म्हणजे महाराज तुम्हाला निमंत्रित ना आम्ही केलंय. ठीक आहे, आज तुम्ही ज्या कार्यक्रमानिमित्त आलात का ते आमच्या आईचं प्रथम पुनस्मरण आहे. ठीक आहे, तुम्ही का रडताय एवढे? 20 वर्षाचा एक पोरगा, 25 वर्षाचा एक पोरगा. म्हणजे महाराज आमची आई गेली आता मला वाईट नाही वाटत, पण आमची आई जाताना ज्या पद्धतीने गेली का त्याचा आम्हाला वाईट वाटतं. काळ होता कोरोनाचा, आई आजारी पडली. नॉर्मल डॉक्टरांच्याकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं पहिलेच चेक करा आणि मग हॉस्पिटलमध्ये घ्या. 5 मिनिटात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आहे. छोटा मोबाईल काढला फक्त आईच्या हातात दिला, आई खाली मोबाईल. जर तुला आमची आठवण झालीच, आम्हाला तुझ्याशी बोलायचं म्हटलं तर आम्हाला बोलता येईल कमीत कमी तुझ्याशी. आता भेटता तर काही येत नाही, भेटून तर काही देत नाही, पण कमीत कमी बोललं तरी. म्हणून छोटा मोबाईल आईच्या हातात दिला आणि आई आत गेली. संध्याकाळी घरी गेल्यानंतर लेकरांनी फोन केला, आईला विचारलं, आई कसं काय बरं वाटतंय का? आई म्हणले हो बाळा. मग तू जेवलीस का? नाही जेवली का? मला इथलं जेवण नाही पसंत पडलं, मला नाही आवडलं. आई मी डबा घेऊन येऊ का? काय आहे ना तुझ्यासाठी? काय पाहिजे ते सांग, मी घेऊन येतो. आईने 4-2 पदार्थाची नावं सांगितली, पटकन डबा तयार केला, आईला पोहोच केला. पण आज जाऊन देतो हॉस्पिटलमध्ये गेटवर डबा ठेवला. पोरगा घरी आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला, आई कसं काय बरं आहे का? हो बाळा. जेवलीस का? नाही का? डबा नाही पोहोचला. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस असं झालं. आईचा आवाज खाली 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 चालला होता. आणि 5व्या दिवशी लेकरांनी फोन केला, आई काय कसं काय बरं आहे का? आईने फोनच नाही उचलला. मग डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर आमची आई फोन नाही घेत. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं 2 तासापूर्वी तुमच्या आईने जगाचा निरोप घेतला. लोकांचा प्रवास संपला, निघून गेली तुमची आई. पोरांनी सांगितलं, महाराज आमची आई गेली, आम्हाला कळतं प्रत्येकाला एक दिवस जायचंय, पण जाताना आमची आई बिना जेवणाची गेली, बिना अन्नाची गेली, याचा आम्हाला वाईट वाटतं. आजही या परिवारात मोठा लग्नाचा कार्यक्रम होता. उद्या त्याला लग्न होतं. थोडा सांगेवात होता, जरा दुखत होतं, जरा आजारी पडल्या होत्या, पण उद्या धावपळ आहे, लग्न आहे म्हणून जाऊन येते मी हॉस्पिटलमध्ये. थोडा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांच्याकडे नेलं, डॉक्टरांनी चेक केलं, तपासलं आणि तिथं सुद्धा त्या डॉक्टरला सारख्या म्हणत होत्या, डॉक्टर माझ्या लेकराचं लग्न आहे, डॉक्टर माझ्या घरचं लग्न आहे, डॉक्टर माझ्या लेकराचं लग्न आहे, मला सोडा, मला सोडवा. घरी गाण्याचं, बांगड्याचं, पाहुण्यारावळ्यांचे वर्दळ काम सगळं चालू आहे. आणि सहज हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घ्यायला म्हणून गेल्या, सगळं झालं आणि घरी निघाल्या. आणि उद्याच्याला लग्न आहे म्हणून आज घरी येताना, घरी नाही, हॉस्पिटलमध्ये नाही, गाडीत लोकेचा प्रवास संपवला. किती स्वप्न अधुरी राहतात. एवढा आज आनंदाचा दिवस होता, पण तो आनंद नाही घेता आला, नाही उपभोगता आला, नाही लेकराच्या लग्नात हजर राहता आलं. म्हणून सांगायचं तात्पर्य, दुःख प्रत्येकाला असतं,
पण योग्य वेळी जर तो मृत्यू आला ना दुःखाची तीव्रता कमी जास्त असते. म्हणून सांगायचं तात्पर्य खऱ्या अर्थाने ह्या मातोश्रींना भगवंताने आपल्या चरणी विलीन करून घ्यावं. जास्त बोलताना मला सुद्धा असं नव्हतं वाटत की मी एवढा वेळ बोलेन. किंवा डीपीला मोबाईलवरती फोटो आहे पूर्वीने ठेवला आहे. आमची आई आहे. फोटो पाहून 2 दिवस 4 दिवस झालं माझ्यासारखं लक्षात येते. तिथं आल्यानंतर पाहिलं एवढ्या तारुणात आणि एवढ्या भारी. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य एवढं वेळ माझ्याकडून बोलणं होईल असं मला नव्हतं वाटत. पण खऱ्या अर्थाने तुमच्याकडे पाहून थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला, धाडस केलं आणि थोडंसं बोलले. त्याचबरोबर संगीताताई विठ्ठलराव ठोंबरे या मातोश्रींना भगवंताने आपल्या चरणी विलीन करून घ्यावं, पुण्य पदवी बांधावं अशी भगवंतांनी प्रार्थना करूया. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागे त्यांचे पतिराज आहेत विठोबा साहेबराव ठोंबरे, बरोबर. त्यांच्या मुली आहेत, त्यांची मुलं आहेत, सर्वस्वी ठोंबरे परिवार आहे. तुम्ही सगळेजण सर्वांना या दुःखातून सावरण्याची ताकद पंढरीस पांडुरंग परमात्म्याने कैलासवासी साहेबराव मारुती ठोंबरे या परिवारातले सर्वस्वी पिताश्री आहेत. त्यांनी यहलोकीचा प्रवास संपवलेला आहे. परलोकीचा प्रवासात ते गेलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी इंदुमती साहेबराव ठोंबरे या त्यांच्या परिवारातील खऱ्या अर्थाने मातोश्री आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचे थोरले चिरंजीव आहेत बापूराव साहेबराव ठोंबरे आणि सौ शकुंतलाताई बापूराव ठोंबरे. त्याचबरोबर विठोबा साहेबराव ठोंबरे, कैलासवासी संगीताताई विठोबा ठोंबरे, त्याचबरोबर मयूर बापूराव ठोंबरे आणि कोमल मयूर ठोंबरे, त्याचबरोबर अमोल बापूराव ठोंबरे, प्रतिमा अमोल ठोंबरे, कुमारी साक्षी विठोबा ठोंबरे आणि सायली विठोबा ठोंबरे, सर्वस्वी ठोंबरे परिवार आहे. सर्वांना या दुःखातून सावरण्याची ताकद पंढरीस पांडुरंग परमात्म्याने द्यावी अशी भगवंतांनी प्रार्थना करताय. या मातोश्रींना आपल्या चरणी विलीन करून घ्यावा अशी प्रार्थना. आणि विशेष या कीर्तन रूपी सेवेकरता ज्यांनी सुरेल पापा जाजवला, आमच्या आनंदगड संस्थानमधील विद्यार्थी आहेत प्रतीक महाराज ज्यांनी उत्कृष्ट गायन काम केलं. आमचे सुनील महाराज आहेत, गुरुदास महाराज आहेत आणि दायगुडी महाराज आहेत ज्यांनी चोपदारकीचं काम केलं. त्यांचे सुरेश स्नेही आहेत. आमच्या नितांत प्रेम करणारे गोलपाट्या देवाडीतील महाराज, आमच्या आनंदगड संस्थांमधील या सर्व विद्यार्थी आणि तुमच्या घरात पाहुणे म्हणून आलेले आहेत विनेकरी दायगुडेच महाराज आहेत. त्यांचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. विशेष आभार तुम्हाला सर्वांचं. वक्ता नव्हे श्रोतेला बोलणारा किती चतुर असला ऐकायला जर कोणी नसेल तर त्या माणूस दगडाला भिंतीला सांगू शकत नाही. तुम्ही एवढा वेळ बसलात, ऐकून घेतलं, तुमचे अंतकरणापासून आभार मानते. आणि माझे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात, तुका म्हणे कुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत साधू संतांना शरण जा. हा संदेश तुमच्यासाठी तुमच्या यशाचं सार्थक करून घ्या ही विनंती आणि सेवेला पूर्ण करा.